कायदेशीर सल्ल्यानंतरच सगळे सोयरेबाबत अंतिम अधिसूचना काढणार असं सांगण्यात आलं आहे। सर्वपक्षीय बैठकीतील ओबीसी नेत्यांच्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय। आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार पाहायला मिळाला। जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। तर काल आरक्षणाविषयी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती, पण या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकलेला होता। तर कायदेशीर सल्ल्यानंतरच सगळे सोयरेबाबत अंतिम अधिसूचना काढणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे। कारण सर्वपक्षीय बैठकीमधील ओबीसी नेत्यांच्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता सगळे सोयरेविषयी मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे अल्टिमेटम दिल्याचं पाहायला मिळतं, तर दुसरीकडे मात्र सर्व पक्षीयांशी सल्लामसलत करूनच आपण याविषयी अधिसूचना काढणार असल्याचं सांगितलं जात आहे। कायदेशीर सल्ल्यानंतरच सगळे सोयरेबाबत अंतिम अधिसूचना काढणार असल्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांची भूमिका नेमकी काय असेल, मराठा समाजाची भूमिका काय असणार आहे आणि ही अधिसूचना नेमकी कधी काढली जाते याची डेडलाईन दिलेली आहे मनोज जरांगे पाटील यांनी 13 तारखेची। तोपर्यंत काही होतं की पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तीव्र होणार ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।